राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या महिलांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचे 12 निर्णय लागू केले आहेत. तर बघा, आज आहे 12 डिसेंबर. 12 आनंदाचे निर्णय लागू. 1,34,00,000 महिलांच्या खात्यात 2100 रुपये हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु काल आलेल्या नोटीसनुसार हा हप्ता कोणत्या महिलांच्या खात्यात जमा होणार आहे आणि किती तारखेपर्यंत जमा होणार आहे हे देखील पुढे आले आहे. ते आपण आता पुढे पाहणार आहोत. जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरला असेल, तुम्हाला आधी काय पैसे भेटले असतील आणि आता पुढच्या हप्त्याची तुम्ही देखील वाट पाहत असाल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तर बघा, राज्यामध्ये महायुतीचे सरकार म्हणजे बीजेपीचे सरकार आले आहे. आल्यामुळे राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेत 12 अतिशय महत्त्वाचे बदल म्हणता येईल किंवा 12 अतिशय महत्त्वाचे लाडक्या बहिणीसाठी निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर बघा, ज्यावेळेस ही बातमी समोर आली की फॉर्म तपासणी होणार आहे, भरपूर महिला योजनेतून बाहेर निघणार आहे, त्याच वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी आता स्पष्ट केले आहे की आंदोलन थांबवावे, कारण की भरपूर महिला आंदोलन करत होत्या. तर बघा, बहिणींनी आंदोलन थांबवावे, योजनेत कोणताही छाननी करण्यात येणार नाही, कोणते फॉर्म तपासले जाणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केले आहे. बघा, या बातमीवर एक लाईक तर बनतोच. बघा, तुम्ही लाईक करायचं आहे व्हिडिओला. तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही. आनंदाची बातमी आहे, कोणतेही फॉर्म चेक केले जाणार नाही. जर तुम्हाला आधी पैसे आले असतील तर आता पुढचे देखील पैसे 100% येणार आहेत. तर तुम्हाला आतापर्यंत किती रुपये आले आहेत तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. 0 रुपये आले का, 7,500 आले का, किती रुपये आले आहेत, तुम्हाला 6वा हप्ता जमा झाला का नाही हे देखील तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. तर बघा, त्याचबरोबर आता नोटीस देखील आलेली आहे. राज्यातील 35 लाख महिलांची डीबीटी तयार झालेली आहे. परंतु अगोदर ही नोटीस वाचा. तर बघा, जी काय बातमी आहे आपण आता पुढे पाहणारच आहोत. त्यापूर्वी जे 12 आनंदाचे निर्णय घेण्यात आले आहेत ते पाहणं आवश्यक आहे. ते आधी पाहू, नंतर नोटीस काय ते देखील आपण पाहणार आहोत. तर बघा, राज्यातील 90% महिलांच्या खात्यामध्ये 5 महिन्याचे 7,500 रुपये विस्तारित केले आहेत. 6वा हप्ता 2100 रुपयांचा विस्तार होत आहे. सोबतच 12 आनंदी निर्णय देखील लागू करण्यात आले आहेत. पण त्यापूर्वी पात्रता लक्षात घ्या. पात्रता अत्यंत महत्त्वाची असणार आहे. जर ह्या पात्रतेत तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला या योजनेचे पैसे जमा होणार आहेत. काय पात्रता आहे पाहू आपण. तर बघा, वेळ न घालवता आपण फास्ट मध्ये पाहू. तर बघा, पहिली पात्रता आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या महिलेचे खरोखर उत्पन्न 2,50,000 म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी असेल तरच या योजनेचा लाभ भेटणार आहे. तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असले पाहिजे. दुसरी पात्रता अशी आहे की पात्र ठरलेल्या महिलेच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरी नसावा किंवा स्वतः ती महिला देखील सरकारी नोकरी नसावी तरच या योजनेचा लाभ भेटणार आहे. तिसरी अट अशी आहे की पात्र ठरलेल्या महिलेच्या घरामध्ये कोणताही सदस्य सरकारी पेन्शन घेत नसावा. चौथी अट अशी आहे की पात्र ठरलेल्या बहिणीकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे बंधनकारक आहे किंवा उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला लागणार आहे. ही अट अशी आहे की या योजनेमध्ये घरातील फक्त 2च महिलांना या योजनेचा लाभ भेटणार आहे. तिसऱ्या महिलेला या योजनेचा लाभ भेटणार नाही. तर बघा, देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणत आहे की लाडकी बहीण योजनेच्या पात्र ठरलेल्या सर्व महिला गरीब आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, त्यांना खरंच या योजनेचा लाभ भेटावा असं मला सुद्धा वाटत आहे आणि त्यांना पैसे देखील आम्ही सरसकट वाटप करणार आहोत. तर त्यांनी पात्र बहिणींचे अभिनंदन देखील केले आहे की तुम्हाला पैसे भेटणार, 100% भेटणार, म्हणले की भेटणार असं ते म्हणले आहेच. बघा, पहिला आनंदी निर्णय असा घेण्यात आलाय की बहिणींच्या खात्यामध्ये थेट 2,500 2,500 रुपये जमा होणार आहेत. परंतु ज्यांच्या नावाने गॅस कनेक्शन असेल त्यांच्या खात्यावर पैसे येतील. तर बघा, तुम्हाला गॅसचे पैसे 2,500 रुपये वर्षाला 3 गॅसचे पैसे भेटत आहेत. फक्त ज्या महिलेला लाडक्या बहीण योजनेचा लाभ भेटत आहे त्याच्या नाव कनेक्शन असेल तरच पैसे भेटत आहेत. जर पुरुषाच्या नावावर कनेक्शन असेल तर पुरुषांनी ज्या महिलेच्या नावावर पैसे येत असतील त्या महिलेच्या नावावर तुमचे जे गॅसचे कनेक्शन आहे ते करून घ्यायचे आहे, जेणेकरून त्या महिलेच्या नावावर वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्रीमध्ये येणार आहेत. तर बघा, दुसरी एक आनंदाची बातमी अशी आहे की लाडकी बहीण योजनेची रक्कम 1,500 रुपये होती, परंतु जाहीरनाम्यात 2,100 रुपये सांगितले होते. तरी ती रक्कम आता फिक्स करण्यात आली आहे. आधी आता 1,500 म्हणत होते पण आता 2,100 करण्यात आली आहे, कारण की सरकारने शब्द दिला होता आणि शब्दाला जाणणारे सरकार आहे असं त्यांचं म्हणणं येत आहे की आम्ही जो शब्द देतो तो आम्ही शब्द पाळतो. त्यामुळे आता आधी 1,500 होते, आता 2,100 रुपये करण्यात आले आहेत. तिसरी आनंदाची बातमी अशी आहे की घरामधील आतापासून 2 महिलांना या योजनेचा लाभ भेटत होता, लाभ घेऊ शकतात, परंतु तिसऱ्या महिलेला लाभ मिळत नाही. 2 महिला असतील तरच या योजनेचा लाभ भेटणार आहे. 2 बहिणींनाच फक्त. एक बहीण आणि एक आई असेल तर दोघांना लाभ भेटणार आहे, किंवा फक्त तुमची जे आहे त्यांना फक्त घरातील 2 महिला कोणी का असना, आई बहीण बायको कोणी का असना, दोघा जणांना फक्त लाभ भेटणार आहे. पुढचा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. बघा, ज्या महिलांना अर्धवट पैसे मिळाले होते, काहींना 1,000-2,000 मिळाले, नंतरचे पैसे आले नाही, तर अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांना आता आधीचे देखील पैसे मिळणार आहे आणि पुढचे देखील पैसे मिळणार आहेत. आधी कोणाला कमी पैसे कोणाला जास्त असं करणार नाही, सरकारचं म्हणणं आहे. सरसकट सर्वांना, सर्व बहिणींना समान धरून सर्व पैसे सरसकट वाटप करणार आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.
पुढचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो देखील अतिशय आनंदाचा आहे. बघा, होतकरू महिलांसाठी तर हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे. पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यावरती आता खात्यावर डायरेक्ट 15,000 रुपये इतकी रक्कम शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट सोडली जाणार आहे. त्यासाठी फक्त तुम्ही शिलाई मशीनची जी योजना आहे त्या योजनेचा तुम्ही फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला योजनेदरम्यान 15,000 रुपये तुमच्या अकाउंटवर शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये दिले जाणार आहेत. फक्त तुम्हाला जी शिलाई मशीनची जी योजना होती त्या योजनेचा फॉर्म फक्त भरायचा आहे. तर बघा, पुढची देखील बातमी सांगतो महत्त्वाची आहे, पण त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण की जवळजवळ बघा 6,500 ते 7,000 लोकांचा विश्वास आपल्या चॅनलवर आहे. त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे. तुम्ही देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण की फक्त खऱ्या बातम्या या चॅनलवर दाखवल्या जातात. त्यामुळे तुम्ही चॅनलला आतापर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. तर बघा, लाडके जे मुख्यमंत्री होते आधीचे आपले एकनाथ शिंदे, त्यांनी स्पष्ट केले आहे की आम्ही देणार आहोत, घेणारे नाही. सर्व महिलांना पैसे लवकरात लवकर जमा होणार आहेत. त्याचबरोबर त्यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की जी महागाई वाढत आहे, तेलमीठ किंवा बाकीच्या गोष्टी असतील जीवनावश्यक, त्यांचे जे भाव वाढत आहेत ते देखील भाव आम्ही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं की जे असे इकडून पैसे देऊन इकडून वसूल करत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटते? भाव कमी होणार का नाही किंवा हवेत का नाही हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे. त्याचबरोबर महिलांसाठी बघा, जो पुढचा निर्णय घेण्यात आलेला आहे, विधवा महिलांसाठी असतील किंवा निराधार महिला असतील, अपंग, आर्थिकदृष्ट्या गरीब अशा सर्व महिलांसाठी विविध योजना प्राथमिक स्वरूपाने सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी कागदपत्रे जे लागणार आहेत ते देखील आम्ही स्पष्ट करू असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. तर बघा, त्याचबरोबर अशी एक अफवा पसरत आहे की आता तुम्हाला कपाट मिळणार, तुम्हाला फ्रीज मिळणार. तर अशी कोणतीही नाही की बाबा फक्त तुम्हाला शिलाई मशीन भेटू शकते, पण ती पण दुसरी योजना आहे. तुम्हाला पिठाची गिरणी भेटू शकते, दुसरी योजना आहे. परंतु अशा घरगुती कपाट आणि फ्रीज असलं काय भेटणार नाही. तुम्ही कुठेही पैसे भरू नका. तुम्हाला जे आधी पैसे जमा झाले असतील ते देखील पैसे तुमचे कट होतील. त्यामुळे अफवांना बळी पडू नका, कुठेही फॉर्म भरू नका. जर जी योजना वरून आली तर ती आपल्या चॅनलवर सांगण्यात येईल. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून बातमी आली की तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल. पुढची बातमी अशी आहे की बघा, राज्यातील तब्बल 2,34,00,000 महिला या योजनेत पात्र ठरले आहेत. त्यांच्यासाठी सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस फ्रीमध्ये देत आहे. तर बघा, वर्षाला 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मी आधी सांगितले फ्री भेटत आहे. त्यासाठी फक्त जर त्या महिलेला लाडक्या बहीण योजनेचा लाभ भेटत असेल तर फक्त ज्या पुरुषाच्या नावावर किंवा घरात दुसऱ्या ज्या महिलेला लाभ भेटत नाही त्यांच्या नावाचं कनेक्शन असेल तर ज्या महिलेला लाभ भेटतोय त्या महिलेच्या नावावर कनेक्शन करायचं आहे. तुम्ही गॅस एजन्सीमधून जिथून गॅस आणता तिथे जाऊन ते करू शकता. लगेच तुम्हाला योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर बघा, पुढचा जो निर्णय आहे तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे. राज्यातील सर्व पात्र महिलांसाठी महिला व बालविकास विभागाकडून नोटीस जाहीर करण्यात आली आहे. ही नोटीस सर्व महिलांनी वाचायची आहे, झूम करून वाचायची आहे. बघा, सविस्तर बातमी मी सांगतो, तुम्ही ऐकायची आहे. तर तुम्हाला काय नोटीस आहे, काय बातमी आहे सविस्तरपणे समजणार आहे. तर बघा, ही नोटीस सोलापूर जिल्ह्यातील आहे. तुम्ही याच्यावरील तारीख देखील बघू शकता. तुम्हाला मी झूम करून दाखवतो. तर बघा, 11/12/2024 म्हणजे 11 डिसेंबरची ही नोटीस आहे. यामध्ये काय सांगितले आपण सविस्तरपणे पाहू. बघा, बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, सर्व जिल्हा सोलापूर. विषय: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत. उपरोक्त विषयान्वये आपल्यास कळण्यात येते की या कार्यालयाच्या असे निदर्शनात आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमांकडून रील्स, व्हिडिओद्वारे वेगवेगळी प्रसारित माहिती करण्यात येत आहे. त्यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत आहेत असून याबाबत वेगवेगळे रास्त्रव या कार्यालयाकडे विचारण्यात येत आहेत. बघा, वेगवेगळ्या स्थळावरून जे प्रश्न आहेत ते कार्यालयाला विचारण्यात येत आहे की बाबा योजना तुम्ही बघत असाल किती अफवा पसरत आहे. आज ही योजना आली नवीन, ही कागदपत्रे लागणार, अशा तशा भरपूर योजना ज्या आहेत त्या अफवा पसरत आहेत. तर या अफवांविषयी सांगण्यात आले आहे की ह्या अफवा ज्या आहेत त्या अडचणी आमच्यापर्यंत येत आहेत. अशा या अनुषंगाने आपणास कळण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अटी व शर्ती म्हणजे तसेच योजनेच्या स्पष्टी जी आहे ती कोणतेही बदल झालेले नाहीत. योजनेमध्ये कोणतेही बदल असल्यास प्रशासनाकडून आपल्यात कळण्यात येईल. सदर योजनेदरम्यान चुकीच्या बातमीमुळे लाभार्थी व जनतेच्या जे मनामध्ये आहे ते गैरसमज होऊ नये करिता आपण आपापल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकेमार्फत या योजनेचे जे परिस्थिती आहे लाभार्थी जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी. तर बघा, ह्या पत्रातून एवढंच कन्क्लुजन निघत आहे, एवढाच अर्थ निघत आहे की वेगवेगळ्या समाज माध्यमातून ज्या अफवा पसरवल्या जात आहेत की योजना आली आता तुम्हाला मोबाईल भेटणार, तुम्हाला कपाट भेटणार, तुम्हाला फ्रीज भेटणार. तर असं काय नाही, फक्त काय मोजक्या वस्तू आहेत की तसं की तुम्हाला शिलाई मशीन भेटणार तर त्याची वेगळी योजना आहे, गिरण भेटणार त्याची वेगळी योजना आहे. त्याचबरोबर तुम्हाला जे पैसे आहेत ते 1,500 रुपये किंवा 2,100 रुपये या दरम्यान एक रक्कम भेटणार आहे. तर ह्या खऱ्या बातम्या आहेत. बाकीच्या खोट्या बातम्या आहेत, फ्रीज भेटणार आहे ते तसं काय भेटणार नाही. तरी तुम्ही
तुम्ही देखील कोणत्या अफवांवर विश्वास ठेवू नका, हेच या पत्रातून सांगण्यात आले आहे. आणि हेच याचे कन्क्लुजन आहे की बाबा असं काही नाही, कुठलीही योजना नाही की आम्ही फ्रीज देणार नाही ना आम्ही कूलर देणार नाही, अशी कोणतीही योजना नाही. तुम्ही देखील कोणत्या योजनांना किंवा कोणाला असं म्हणत असेल तर त्यांना बळी पडू नका. तुमच्या अकाउंटवर जे पैसे असतील आधीचे, लाडक्या बहिणीचे असतील किंवा तुमच्या कामाचे पैसे असतील, ते देखील तुमच्या अकाउंट रिकामे होऊ शकते. त्यामुळे असल्या कोणत्या अफवांना बळी पडू नका, असं त्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला याबद्दल आणखी काय अडचणी असतील किंवा काय आणि तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे, जेणेकरून आपल्याला समजणार आहे की बातमी खरी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब देखील करायचं आहे. धन्यवाद.